तर संजय पाटलांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। एकनाथ शिंदे हे भुसेंच्या निवासस्थानी दाखल झालेत। संजय पाटील देखील भुसेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। संजय दिना पाटलांना समज देण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। संजय दिना पाटलांनी आज पत्रकारांशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, त्यांना धमकी दिली आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे त्यांना समज देण्याचा प्रयत्न करतायत। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण पाहतोय संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यानंतर आता पत्रकारांनी तर त्याचा निषेध नोंदवलेलाच आहे, मात्र राजकीय वर्तुळातल्या अनेकांनी देखील त्यांच्या वक्तव्याचा निषेध केलेला आहे। त्यांनी अत्यंत चुकीची भाषा वापरली आणि पत्रकारांना शिवीगाळ केली, धमकी दिली। आता स्वतः एकनाथ शिंदे त्यांना समज देण्याची शक्यता आहे। नक्कीच दादा भुसेंचा जंजिरा जो बंगला आहे, दादा भुसे मंत्री आहेत, त्यांच्या बंगल्यावरती एकनाथ शिंदे पोहोचलेले आहे आणि अशी शक्यता वर्तवली होती की संजय दिना पाटील तिथे पोहोचलेले आहेत। आणि या तिघांमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे। या तिघांमध्ये बैठकीचा सूर एकच असणार आहे का संजय दिना पाटीलांनी ज्या प्रकारे गेले 2 दिवसापासून भाष्य केलेलं आहे, भाषा वापरलेली आहे, ती भाषा अनुचित आहे, ती भाषा पक्षासाठी योग्य नाही। त्या अनुषंगाने एकनाथ शिंदे हे नाराज होते आणि आता तर ते एकनाथ शिंदे संतापलेले आहेत, रागावलेले आहेत संजय दिना पाटीलवरती, अशी आजची खबर आहे। त्यामुळे एकंदरीतच आता संजय दिनाला एक समज दिला जाईल, एक दम दिला जाईल का पक्षात राहायचं असेल तर या प्रकारची भाषा सहन केली जाणार नाही। तुम्ही खासदार आहात, दिल्लीत बसता, लोकांचे प्रतिनिधित्व करता, त्यामुळे अशी भाषा वापरू नये। खास करून मीडियाला जो चौथा स्तंभ आहे त्याच्यासमोर ही भाषा न वापरण्याचा सल्ला एकनाथ शिंदे दिलेला आहे। खरं तर अशा भाषेचा वापरच करू नये असा एक दमच दिलेला आहे संजय दिना पाटीलला, अशी एक सूत्रालायक खात्रीलायक माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता एकंदरीतच या बंगल्यावर ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये फक्त संजय दिना पाटील हा विषय आहे। संजय दिना पाटीलांना कशा प्रकारे समजूत द्यायची, कशामुळे दम द्यायचा, हा या पूर्ण बैठकीतला सूर असणार आहे। निश्चितच त्यामुळे या बैठकीकडे देखील आता आपलं लक्ष आहेच। धन्यवाद कपिल या माहितीसाठी।